तर मला हे असे प्रोमोज नाही आवडत. मला आपला गेम आहे, फक्त गेम आहे, बाकी काही नाही, फक्त गेम आहे. नाही पण आता एकूण फ म्हणालो, फ असतं का फ असतं मराठीत? हो. फच असतं. हां, च आणि च, फ आणि फ हे आमच्यासारख्यांना खूप त्रास होतो. सर आज क्रिकेटच्या निमित्तानं जगभर तुम्ही फिरता, पण फक्त क्रिकेट खेळणाऱ्या देशात फिरतो. तर या देशांमधलं क्रिकेट कल्चर आणि भारतातलं क्रिकेट कल्चर यात किती फरक जाणवतो तुम्हाला? आणि गेल्या काही काळात भारतामध्ये एक वेगळं क्रिकेट कल्चर आलं आहे, सुपरस्टार कल्चर. म्हणजे मॅच बघायला फार कमी लोक जातात, विराट कोहलीला बघायला, रोहित शर्माला बघायला जातात. टेस्ट क्रिकेटमध्ये ते जास्त जाणवतं. तर त्याबद्दल हे आपल्या क्रिकेटमध्ये नाही आहे, हे आपल्या समाजात आहे. आपण सगळ्यांना सुपरस्टार बनवतो, तर ते थोडंफार साहजिकच आहे. कारण विराट कोहलीच्या नावाने तुम्ही मॅच प्रमोट केली तर जास्त लोक बघतील, सचिनच्या नावाने प्रमोट केलं तर जास्त लोक बघतील. तिथे पण असंच असतं. आता मेसीच्या नावाने प्रमोट करतातच, रोनाल्डोच्या नावाने प्रमोट करतातच, आता तो यामाल आला आहे त्याच्या नावाने प्रमोट करतातच. तर हे सगळीकडे असतं. पण कल्चर जे आहे की आपल्याकडे एका माणसाला आपण प्रमोट करतो, हे आपल्याकडे एशियामध्ये, पण एशियामध्ये दुसऱ्या देशांकडे एवढी कशाला बोलायचं, आपल्याकडे भारतात हे जरा जास्त आहे, दुसरीकडे नाही आहे. आणि T20 क्रिकेटचं सर्वात चांगली गोष्ट T20 क्रिकेटची ही आहे की पर्सनल लँडमार्क्स ज्यात आपण अगदी प्रेमात पडतो आपण सगळे इंडियन्स, पर्सनल लँडमार्कची काहीही व्हॅल्यू नाही. 50 रन तुम्ही केले का 48 रन तुम्ही केले काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जर 22 बॉलमध्ये 40 केले, दॅट इज बेटर दॅन 32 बॉलमध्ये 50.